नमस्ते, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। गेल्या वेळेला मी फेस पॅकचा व्हिडिओ बनवून टाकलेला आणि बऱ्याच जणांना तो खूप आवडला। काही पेशंटनी मला फोन करूनही सांगितलं, माझ्या फ्रेंड्सने मला फोन करून सांगितलं की आम्ही तो बनवला फेस पॅक आणि वापरला आणि आम्हाला त्याचा खूप चांगला फायदा झाला। पण मला बरेच जण हेही सांगतात की डॉक्टर तू आम्हाला हे बाकीच्या गोष्टी तर सांगतेस, पण एक कॉमन प्रॉब्लेम हल्ली सगळ्यांनाच जाणवतो, तो म्हणजे कॉन्स्टिपेशन। अगदी जिव्हाळ्याचा नाही म्हणता येणार, पोटाचा विषय। कारण की वारंवार आपल्याला दिसतं की आपलं एकतर डाएट बदललंय, आपल्या झोपायच्या सवयी बदलल्यात आणि त्याचा पूर्ण परिणाम, सगळ्यात मेजर परिणाम ज्याच्यावर होतं ते असते आपले डायजेस्टिव्ह सिस्टीम। जसं मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय, आपल्या आयुर्वेदाने 3 आधारस्तंभ सांगितले सुखी आणि स्वस्थ जीवनाचे। ते आहेत आहार, विहार आणि निद्रा। आणि ह्या तिन्ही गोष्टी बिघडल्या की आजारपणाला सुरुवात होते। आणि आयुर्वेदामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही सांगितली आहे की जर तुमचं पचन म्हणजे तुमची पचन संस्था जर नीट नसेल तर ते सगळ्या आजाराला इन्व्हाइट करत असतं। त्यामुळे आपल्याला एन्श्योर करायचंय की आपण जे खातोय ते आपल्या शरीरात प्रॉपर पचतंय की नाही। सो आयुर्वेदामध्ये एक कॉन्सेप्ट सांगितलेला आहे, तो म्हणजे आम आणि आमाचं पचन। म्हणजे आम म्हणजे काय, तर आपण जो आहार घेतलेला असतो त्याच्यातला काही अंश ज्याचं पचन होत नाही, तर जे पचन न झालेलं उरलेलं जेवण असतं किंवा जो आहार असतो त्याचा लेयर आपल्या आतड्यांमध्ये चिकटून राहतो। आणि तो चिकटून राहिल्यामुळे होतं काय की आपण जे नंतर जेवण परत जे खातोय, आहार जो आपण ग्रहण करतोय, त्याच्यातून पोषण तत्वाचं ऍब्सॉर्प्शन कमी होतं। कारण की आपल्या आतड्यांमध्ये हा आम जे अनडायजेस्टेड फूड आहे ते चिकटून राहिलेलं आहे। त्यामुळे ह्या आमाचं पचन करण्यासाठी आयुर्वेदामध्ये वेगळ्या वेगळ्या रेमेडीज सांगितल्या आहेत। बरं, हे आम असंही 1-2 ठिकाणी म्हटलेलं आहे की जर शरीरामध्ये खूप आम असेल, अनडायजेस्टेड फूड जर असेल, तर त्यामुळे आपली बाकीची स्त्रोतसं, आपल्या बाकीच्या ज्या सिस्टीम्स असतात त्यामध्येही बिघाड व्हायला सुरुवात होते। म्हणजे जर शरीरामध्ये आम वाढला असेल तर आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीमवरही त्याचा परिणाम होतो, आपल्या रेस्पायरेटरीवरही त्याचा परिणाम होतो, आपल्या युरिनरी सिस्टीमवरही त्याचा परिणाम होतो, आपलं स्किन खराब होते, आपले केस खराब होतात, आपल्याला फ्रेश फील नाही होत। आणि त्यामुळे ह्या आमाचं पचन होणं अत्यंत महत्त्वाचं असतं। आणि कॉन्स्टिपेशनमध्ये बऱ्याचदा आपण पाहतो की डॉक्टर्स डल्कोलॅक्स, डुफालॅक्स अशी औषधं प्रिस्क्राईब करतात, विच आर इक्वली इफेक्टिव्ह। पण ह्या औषधांमुळे काय होतं की आपले इंटेस्टाईनची जी मूवमेंट असते, आतड्यांची मूवमेंट असते, ती फास्ट होते आणि त्यामुळे पोटामध्ये राहिलेलं जे मल असतं ते बाहेर यायला मदत होते। पण जेव्हा आयुर्वेदामध्ये मलबद्धतेची किंवा कॉन्स्टिपेशनची आपण ट्रीटमेंट करतो, तेव्हा आपण एन्श्योर करतो की आपल्या शरीरामधला आम आहे त्याचं पाचन होईल, जे अनडायजेस्टेड फूड आहे त्याचं पाचन होईल, आपलं इंटेस्टाईन क्लीन होतील आणि मग रेचनही होईल, म्हणजे कॉन्स्टिपेशन रिलीव्हही होईल आणि पोट साफ होईल। सो आज मी तुम्हाला सांगणार आहे की हे आम पाचन करण्यासाठी आपण घरच्या घरी काय करू शकतो, ज्याचा परिणाम हा मलबद्धता किंवा कॉन्स्टिपेशन कमी करण्यासाठीही होतो। सो मी आज तुम्हाला सांगणार आहे की घरच्या घरी एक उत्तम आम पाचक आणि बद्धकोष्ठहारक किंवा कॉन्स्टिपेशन कमी करणारं असं औषध तुम्ही कसं बनवू शकता। सो ह्यासाठी आपल्याला काही खूप सामग्रीची गरज लागणार नाहीये। आपल्याला फक्त 2 गोष्टी लागतात, ते आहे एरंडेल तेल। बरं, एरंडेल तेल आपल्याला माहिती आहे, आपल्या आज्या लहानपणापासून आपल्याला पाजत आल्या जेव्हा जेव्हा आपल्याला कॉन्स्टिपेशन होतं। पण एरंडेल तेल आणि त्याच्याबरोबर जेव्हा तुम्ही त्यामध्ये टाकता हिरडा म्हणजे हरितकी, तेव्हा एक उत्तम कॉम्बिनेशन बनतं, ज्याला आयुर्वेदामध्ये गंधर्व हरितकी असं म्हणतात। आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की दोन्ही गोष्टी ह्या समप्रमाणात घ्यायच्या आहेत, पण इथे मी पावडर वापरते, त्यामुळे पावडर वापरताना मी पावडर ही डबल क्वांटिटीमध्ये वापरते। त्यामुळे
जर 50 ml एरंडेल तेल असेल तर त्याच्यामध्ये 100 ग्रॅम हरितकी पावडर टाकायची. जर तुम्ही हरितकी म्हणजे हिरड्याचे ऍक्च्युअल फळं सुकलेली घेत असाल तर ती तुम्ही समप्रमाणात घेतली तरी चालते. तुम्हाला काय करायचंय की कढईमध्ये तेल टाकायचं, एरंडेल तेल 50 ml, त्यामध्ये 100 ग्रॅम हरितकी पावडर मिक्स करायची आणि पावडरचा कलर हा ब्राऊन होईपर्यंत मंद आचेवर आपल्याला ती पावडर एरंडेल तेलामध्ये भाजायची. जशी पावडर आपण भाजायला सुरुवात करतो तुम्हाला जाणवेल की थोड्याशा गुठळ्या होतात पावडरमध्ये, तर आपण प्रक्रिया कंटिन्यू ठेवायची. आपण ते भाजत राहायचं आणि त्याच्यानंतर एकदा थंड झालं ते मिश्रण की मिक्सर मधून काढून घ्यायचं, म्हणजे ती स्मूथ अशी पावडर होते. तरी पण ती थोडीशी मऊसर अशी लागते कारण त्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे. गंधर्व हरितकीचं सेवन कसं करायचंय तर रोज रात्री झोपताना 5 ग्रॅम म्हणजे एक छोटा चमचा गंधर्व हरितकी घ्यायचं, कोमट पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि प्यायचं. युजली कॉन्स्टिपेशनच्या ट्रीटमेंटसाठी डॉक्टर सांगतात जर पोट साफ होत नसेल तर ही गोळी घ्या, रात्री झोपताना खा, किंवा ही सिरप घ्या, रात्री झोपताना खा. पण आम पाचन करायचं असेल तर गंधर्व हरितकी हे सलग 1 आठवडा तरी किमान घ्यावं रोज रात्री झोपताना, जेणेकरून एकतर ही जी कॉन्स्टिपेशनची आतड्यांना झालेली टेंडन्सी असते ती रिलीव्ह व्हायला मदत होते आणि आपल्या शरीरातला पूर्ण आम पाचन होतं. हल्ली डिटॉक्सिफिकेशन हा शब्द खूप फेमस झालेला आहे. तर हे डिटॉक्सिफाय करण्याचं काम असताना ते गंधर्व हरितकी अत्यंत उत्तम पद्धतीने करतं. हे एक सौम्य रेचक आहे, त्यामुळे गंधर्व हरितकी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही घेऊ शकतं. फक्त तुम्हाला डोस त्याप्रमाणे ऍडजस्ट करावा लागतो. सो नक्की ट्राय करा गंधर्व हरितकी. गंधर्व हरितकी पावडर ही मार्केटमध्ये रेडीमेड अवेलेबल आहे, तुम्ही डायरेक्ट विकत जाऊन ही घेऊ शकता. पण प्रक्रिया अगदी सोपी आहे, स्वस्तात होतं आणि घरच्या घरी जेव्हा आपण अशी औषधं बनवतो तेव्हा आपल्याला त्याची क्वालिटी ही एन्श्योर करता येते. त्यामुळे नक्की बनवा गंधर्व हरितकी आणि मला नक्की सांगा की ह्याचा फायदा तुम्हाला झाला की नाही. थँक्यू.